या ठिकाणी आईच्या पूर्ण आईच्या शिंगाराचं वर्णन लक्षात ठेवा. बांगड्याची माळ लिंबावणी डोळ उभी हाय नदीच्या काठाला. हा गाणं मी खास करून का घेतला माहिती का, कारण स्वतः आमचे मणी जगताप या ठिकाणी वाजवायला एकदा नक्की त्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे, नक्की टाळ्या वाजवा. बांगड्याची माळ लिंबावणी डोळ उभी हाय नदीच्या काठाला. लखबाई पोतर झालंय बेटीला. लखबाई पोतर झालंय बेटीला. बांगड्याची माळ लिंबावणी डोळ बांगड्याची माळ लिंबावणी डोळ उभी हाय नदीच्या काठाला. आई ग उभी हाय नदीच्या काठाला. लखबाई पोतर झालाय बेटीला. लखबाई पोतर झालाय बेटीला. आभरण लिहितो नाव तुझं घेतो सदा पाण्याच्या गोटाला. आई ग सदा पाण्याच्या गोटाला. लखबाई पोतरा झालाय बेटीला. लखबाई पोतरा झालाय बेटीला. पोतरा झालाय बेटीला. लखबाई पोतरा झालाय बेटीला. बांगड्याची माळ लिंबावणी डोळ बांगड्याची माळ लिंबावणी डोळ उभी हाय नदीच्या काठाला. आई ग उभी हाय नदीच्या काठाला. दादा हा तर फक्त डेमो होता. पुढचं गाणी मी तुम्हाला ऐकतो. हा पुढचं गाणी पुन्हा एकदा आमच्या आईसाठी गाव. बघा आज आईचा जीर्णोद्धार आहे. गाणी आईचे जास्त करून होती, लक्षात ठेवा. आणि काय म्हणायचंय, केसा मधी गंगा रेडी का. केसा मधी गंगा वन नभुसुड्यात केवडा. बघा या ठिकाणी आईचं वर्णन. आई कसं स्वीकार करते. केसा मधी गंगा वन नभुसुड्यात केवडा. एक खडीचा गोंडा लोळ काय कमाय.